हाय ऑल, कसे आहात सगळे। ही आहे भगर। आज आपण भगर करत आहे। जे लोक डायटिंग करतायत किंवा खूप हेवी खाऊन आपल्याला कंटाळा येतो त्याच्यासाठी एकदम मस्त बनवणार आहे भगर। खूप म्हणजे खूप कमी इंग्रेडिएंट्स आहेत आणि एकदम सोपी पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। भगर आहे, त्याच्यानंतर ना आपण इथं हिरव्या मिरच्या आपण घेतलेल्या आहे, त्याच्यानंतरून कढीपत्ता पण याच्यात आहे आणि थोडी कोथिंबीर आहे आणि थोडेसे जिरे आहेत, बस तेच लागणार आहे। इथे एक मी पातेलं घेतलेलं आहे, त्यात आपण थोडंसं तेल घालायचं। बाकीचं प्रोसेस मी तुम्हाला सांगते। बघू शकता तेल घातलं आहे आणि आपण हा जो आपण हिरवी मिरची ठेचा इकडे बनवला होता तो घालायचा आहे। मस्त परतून घ्यायचं। बघू शकता मस्त परतून घ्यायचं 1-2 मिनिटासाठी। मग लगे आपण पाणी घालणार आहे, जसं की तुम्ही बघत आहात। मस्त आता आपण पाणी घालूयात। अजून 1 कप पाणी, 1 ग्लास पूर्ण पाणी घालायचं आहे। खूप आपल्याला घट्ट नाही, आपण म्हणतो ना जसं आपण पातळ असतं, काय म्हणतात गंजी टाईप असते ना, तसं आपल्याला हे करायचं। खूप मस्त लागते, नक्की एकदा ट्राय करा। आणि फ्लेम जे आहे मीडियम टू सिमवरती ठेवायचे। अजून 1 ग्लास मी घालते पाणी। बघत आहात तुम्ही 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। तुम्हाला आत्ता खूप वाटतं, पण ज्या पद्धतीने हे मी अजिबात लगदा करणार नाही आहे। जसं आपल्याला सूप असतं ना त्या प्रकारे असतं। खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही। मीठ चवीप्रमाणे आता मी घातलेलं आहे। एक फक्त हलकीशी एक उकळी येऊ द्या। फ्लेम जे आहे ते मीडियम टू सिमवरतीच ठेवायचं आहे। तुम्हाला जर चॅनल प्लीज आवडत असेल तर प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका। आता एक हलकीशी उकळी येऊ दे, मग आपण भगर घालू। जसं की तुम्ही बघत आहात हलकी एक उकळी आलेली आहे। आता हे टाईमला आपण भगर घालायचे। भगरला मी भाजून वगैरे काही घेतलेली नाही आहे, तुम्ही बघत आहात। आणि भगर अशी आहे की थोडं जरी घातलं तरी भरपूर होते। मी 3.5 मोठे चमचे घातलेले आहेत मी। आता चांगलं आपण मिक्स करून घेणे। आता हे एक 5 मिनिट मीडियम फ्लेमवरती ठेवून द्यायचं, त्याच्यानंतरून सिमवरती। ही पद्धत नक्की करून पहा, खूप आवडेल। आपल्याला खूप एकदा होतं असं की भरपूर काहीतरी खाल्लं आहे आणि रात्री किंवा सकाळी किंवा दुपारी असं हलकंसं खाऊ वाटतं। तशी भगर करण्यापेक्षा ही तुम्ही सेम सूपसारखी, म्हणजे सूपी जी कन्सिस्टन्सी असते ना तशी ठेवायची आहे आपल्याला। नक्की करून बघा। प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका। आता आपण मीडियमवरती 5 मिनिटं ठेवायची। आता आपलं मीडियम फ्लेमवरती होतं म्हणून आपण बघत आहात चांगली आता उकळी आलेली आहे। आता आपण गॅस लो करायचा आहे आणि मस्त शिजू द्यायचं आहे। हे शिजलं की हे तुम्हाला कळतंच। चला, जसं जसं शिजत येईल मी तुम्हाला दाखवत जाईल। आता सिमवरती आहे। असं अजून 5-10 मिनटं आपल्याला ठेवायची आहेत। हो, 5-10 मिनटं लागतील, तरच ते एकदम म्हणजे व्यवस्थित सुंदर असं आपलं भगर रेडी होऊन जाईल। बघू शकताय तुम्ही 6 मिनिट झालेले आहेत, शिजत आलेलं आहे, पण अजून थोड्या वेळ आपण ठेवायचं आहे। अजून 5 मिनिट। खूप चविष्ट लागतं। आता बघत आहात मी मीडियम फ्लेमवरती ठेवलेले, एक चांगली उकळी येऊ द्या। आपण आता 5 मिनिटं मीडियम फ्लेमवरती ठेवणार आहे। आता मीडियम फ्लेमवरती ठेवलेलं आहे, चांगलं उकळू द्यायचं आहे। तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, अशी पोरिंग कन्सिस्टन्सी हवी आहे। खूप सुंदर, खूप मस्त लागतं। नक्की एकदा ट्राय करून बघा। मी तुम्हाला दाखवते आता प्लेटिंग करून, म्हणजे एका बाउलमध्ये काढून। तुम्ही बघू शकताय आपली भगर झालेली आहे। ही काय भातासारखी नाही, आपण बघू शकता कन्सिस्टन्सी बघा, ही पोरिंग कन्सिस्टन्सी आहे। खूप मस्त लागते। नक्की एकदा ट्राय करून बघा।
ती असं लगदा खाण्यापेक्षा ही खूप सुंदर लागते आणि पोटालाही चांगलं आहे। हे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका। थँक्यू, हॅव अ गुड डे।